So we were having a discussion with an amazing personality, and suddenly he puts a pebble of idea that why don't we explore Mission Urja with our phones? And the ripple effect of ideas and possibilities started. पाहायला गेलं तर खरंच ना, आपली गड, आपले किल्ले ज्यांचा एक प्रकाशमान इतिहास होता त्यातले अनेक सध्याला अंधारात आहेत. या गडांवर, या किल्ल्यांवर अजूनपर्यंत इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड झालेली नाही आणि यामागे अनेक कारण असू शकतात. टोपोग्राफिकल चॅलेंजेस असतील, मटेरियल ट्रान्सपोर्टेशन चॅलेंजेस असतील किंवा वन्य प्राणी. पण ज्या किल्ल्यांनी आपले आज प्रकाशमान केले आहेत त्या किल्ल्यांना पुन्हा प्रकाशमान करण्यासाठी येणारी ही सर्व अडचणी, अडथळे यांना स्वखुशीने तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत. आज दिनांक 17 मार्च 2025 रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीसारख्या सुंदर मुहूर्ती आम्ही हे जाहीर करत आहोत की ट्रीआय फाउंडेशन आणि आमचे सहकारी नेटक्रॅकर टेक्नॉलॉजीज मिळून यावर्षी तिकोना आणि घनगड या 2 किल्ल्यांना पुन्हा प्रकाशमान करणार आहे. तर मिशन ऊर्जा यावर्षी फक्त आदिवासी गावांनाच प्रकाशमान करणार नसून आपल्या महत्वपूर्ण किल्ल्यांना सुद्धा प्रकाशमान करणार आहे. मिशन ऊर्जा अंतर्गत आपण या दोन्ही किल्ल्यांवर सोलार स्ट्रीट लाईट, सोलार मोबाईल चार्जिंग स्टेशन, सोलार लाईट्स आणि सोलार सेंट्रल पॉवर युनिट यांची स्थापना करणार आहोत. ज्याचा फायदा फक्त या किल्ल्यांवरील पर्यटन वाढवण्यासाठी होणार नसून आपल्या या किल्ल्यांवरचं मेंटेनन्स, संवर्धन यांसाठी या पॉवर युनिटचा, पॉवर सिस्टीमचा भविष्यात मोठा वापर होणार आहे. सो गाईज, लेट्स गेट आउट. आपण येत्या 6 जून रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिवशी तिकोना किल्ल्यावरनं या उपक्रमाचा श्री गणेश करणार आहोत. So we appeal all the students, all the trekkers, all the travelers, all the professionals, everyone out there, come and join us. This is the right time to illuminate our forts. This is the right time to illuminate our history once again. We want you to join us as a volunteer, as a guide, as a supporter. We need to come together to illuminate our history. We need to come together to illuminate our forts. We are waiting for you.